राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने कोकण, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील काही दिवसांचा अंदाजही जाहीर केला आहे. मुंबई आणि कोकण परिसरात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केलेत. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीमुळे राज्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी झाली आहे. रायगड, पालघर, मुंबई आणि कोकण किनारपट्टीतील काही भागांमध्ये 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मात्र या उलट चित्र विदर्भ आणि मराठवाड्यात पाहायला मिळत आहे. अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जालना, बीड, लातूर आणि परभणीसह अनेक जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाला असून बळीराजा अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि कोकणातील पावसाचा जोर आता काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र नाशिक, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यासाठी अजूनही रेड आणि ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. 8 जुलैनंतर राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी होईल, तर विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील काही दिवस हलक्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जुलैच्या मध्यापर्यंत या भागात समाधानकारक पाऊस होईल का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यात एका बाजूला अतिवृष्टी आणि पूरस्थिती, तर दुसऱ्या बाजूला पावसाअभावी चिंतेत असलेला शेतकरी, अशी दुहेरी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. तुमच्या भागात पाऊस कसा आहे, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांकरिता सिटी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.